एकीकडे एशिया कप संघाबद्दल चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे इंडियन क्रिकेटमधून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। भारताचा आणि मुंबईचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सोशल मीडियावर आपण मुंबईचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली आहे। मुंबई क्रिकेट 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेला संघ आणि देशातील सर्वात यशस्वी क्रिकेट बोर्ड सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, झहीर खान अशा कित्येक महान खेळाडूंची कर्मभूमी। अशा ऐतिहासिक मुंबई क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये एक शांत, स्थिर आणि संयमी लीडर समोर आला, तो म्हणजे अजिंक्य रहाणे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्लासिकल बॅट्समन म्हणून ओळखला जाणारा रहाणे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये कॅप्टन म्हणून अगदी तितकाच महत्त्वाचा राहिलाय। त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजयी हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी जिंकली, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे युवा खेळाडूंना योग्य दिशा मिळाली। पण त्याची कॅप्टन्सी फक्त ट्रॉफी जिंकण्यापुरती मर्यादित नव्हती, तर युवा खेळाडूंना कॉन्फिडन्स आणि सिक्युरिटी देणंही त्याच्या कॅप्टन्सीची खास बात होतं। 2020-21 मध्ये झालेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कधी कोणी विसरू शकेल का? अजिंक्य रहाणे हा कधीही आक्रमक बोलून टीम चालवणारा कॅप्टन नव्हता। त्याचं वेगळेपण त्याच्या शांततेत होतं। योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमता आणि खेळाडूंना आत्मविश्वास देणं हीच त्याची खरी ताकद होती। याच शैलीमुळे तो कॅप्टन कूल या नावाने मुंबई ड्रेसिंग रूम मध्ये ओळखला जायचा। पण आता त्याने मुंबईच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिलाय। रहाणे मुंबईकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे। त्याने आतापर्यंत 76 मॅचेसमध्ये 5932 धावा केल्या, तेही 52च्या जबरदस्त एव्हरेजने। यावरूनच तो मुंबई क्रिकेटसाठी किती महत्त्वाचा प्लेयर आहे हे दिसून येतं। आपल्या अनाउन्समेंटमध्ये तो म्हणाला, मुंबई क्रिकेटचे कर्णधारपद आणि त्याच्यासाठी ट्रॉफी जिंकणं हा सन्मानाचा विषय। नवीन डोमेस्टिक सीझन लवकरच सुरू होणार आहे। मला वाटतं की भविष्याचा नवीन कॅप्टन नियुक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे, म्हणूनच मी कर्णधार पदावर न राहण्याचा निर्णय घेतलाय। एक खेळाडू म्हणून माझं सर्वोत्तम देण्यास मी पूर्णपणे तयार आहे आणि आणखीन ट्रॉफी जिंकण्यासाठी MCA सोबत माझा प्रवास सुरू ठेवेल। रहाणेचे हे शब्द स्पष्टपणे दाखवतात की आता तो नवीन कॅप्टन तयार करण्याची वाट मोकळी करतोय। मुंबई क्रिकेटमधलं नेतृत्व आता नव्या हातात जाईल, पण रहाणेचा प्रभाव मात्र कायम राहील। युवा खेळाडूंना त्याचा अनुभवाचा फायदा मिळणार आहे आणि संघाला अजूनही तो फलंदाज म्हणून ताकद देईल। मुंबई क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेचं कॅप्टन म्हणून योगदान कायम लक्षात राहील। विजय, पराभव, प्रेशर सिच्युएशनमध्ये संघाला आधार देणं, या सगळ्यातून तो एक आदर्श खेळाडू ठरला आणि आता फॅन्सना त्याच्याकडून बॅट्समन म्हणून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे। मुंबई क्रिकेटचा हा शांत आणि इन्स्पिरेशनल खेळाडू आता नवा प्रवास सुरू करतोय। कॅप्टन म्हणून पायउतार झाला असला तरी तो खेळाडू म्हणून संघासाठी लढताना नक्की दिसेल। अशा या इंडियन क्रिकेटच्या महान खेळाडूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। शेवटी एकच, थँक्यू कॅप्टन रहाणे। अशाच इंटरेस्टिंग स्पोर्ट्स अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि मुंबईचा पुढचा कॅप्टन कोण असेल हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।